स्वतःच्या राजकीय कारकिर्दीवर आणि चारित्र्यावर लागलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचा जो डाग होता तो अजितदादांना निसंशयपणे पुसून टाकायचा होता। या संदर्भात त्यांनी वारंवार केलेली विधानं असोत अथवा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाशी अथवा शरद पवारांशी केलेल्या बैठका असोत, यामध्ये कुठेही काहीही असत्य असण्याची शक्यता नाही। या गोष्टी सत्याच आहेत, याबाबत कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाही। पण जशी अजित पवारांची इच्छा होती ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक करण्याची, ती त्यांच्या मृत्यूच्या पूर्वीची गोष्ट आहे। त्यांच्या अपघाती मृत्यूच्या पूर्वी ह्या घडलेल्या गोष्टी आहेत। ज्या बैठका झाल्या असतील, चर्चा झाल्या असतील, त्या अजितदादांच्या मृत्यूच्या पूर्वीच्या आहेत। पण अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटानं ज्या चर्चा चालू केल्या त्या खरंच या दोन्ही गट एक करण्यासाठी केलेल्या आहेत की या पाठीमागे काहीतरी नक्की राजकीय डाव आहे। जर या शरद पवार गटाला सत्तेत जायचं होतं तर त्यांना फक्त अजित पवारांना हो म्हणण्याची गरज होती। या अजित पवार साहेबांनी शरद पवार साहेबांशी अनेक वेळा तुम्ही मला हवे आहात म्हणून बैठका केलेल्या आहेत। अगदी शेवटपर्यंत ते संवाद आणि त्यांचं नातं टिकूनच होतं। मग शरद पवारांचा गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तो सत्तेमध्ये जाण्यासाठी उतावीळ आहे म्हणून तो आता या ऐक्याच्या गोष्टी करतोय असं म्हणणं याला कितपत म्हणजे खरं म्हणता येईल। म्हणजे एकंदरीतरित्या सत्तेमध्ये जाण्यासाठी शरद पवार हे उतावीळ आहेत असं बोलणं हे कोणत्याही वस्तुस्थितीला धरून नाही आहे। पण मग अचानकपणे या शरद पवार यांच्या पक्षाला ऐक्याची भूमिका एवढ्या उठावदारपणे मांडण्याची गरज का बरं भासली असेल? या पाठीमागं नेमकं काय राजकारण आहे? का कौटुंबिक सलोखा किंवा कौटुंबिक जे सत्तेवरचं प्रभुत्व आहे ते टिकवण्यासाठीची केलेली राजकीय खेळी आहे? जर या अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाला असं शरद पवार सांगतात, यामध्ये घातपाताची शक्यता नाही हे या शरद पवार साहेबांनी सांगितलं होतं अगदी पहिल्याच दिवशी दुसऱ्या दिवशी। पण मग नंतर रोहित पवारांनी जे काही घातपाताची शक्यता वर्तवली आहे ती शरद पवार यांच्या मताच्या अगदी विरुद्ध जाते का? म्हणजे एकंदरीतरित्या तसं म्हणावं तर मग रोहित पवारही सांगतात की आम्हाला कुणाचीच शंका नाही आहे, पण घातपाताची शंका व्यक्त करतात। म्हणजे नेमकं या पाठीमागचं कारण काय असू शकतं? का प्रफुल्ल पटेल हे सुनील तटकरे यांच्या डोक्यावर अजितदादांच्या मृत्यूचं खापर फोडणं, म्हणजे त्यांच्यावर अप्रत्यक्षरित्या त्यांच्या संदर्भात शंका उत्पन्न करणं, त्यांच्यावर आरोप करणं, म्हणजे अप्रत्यक्षरित्या आरोप करणं, म्हणजे या पाठीमागचं कारण काय असू शकतं? का असं तर नाही ना की सुनेत्रा पवार असतील, पार्थ पवार असतील, जय पवार असतील, रोहित पवार, युगेंद्र पवार, शरद पवार यांच्या ज्या बैठका झाल्या आणि त्या बैठकानंतर या गोष्टी घडायला लागल्या की हे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतःच्या पंखाखाली घेतील, त्याच्यावर प्रभुत्व मिळवतील आणि स्वतःचं नेतृत्व प्रस्थापित करतील अगदी एकनाथ शिंदे प्रमाणे, अशी शंका या पवार कुटुंबियांना आली होती की काय? म्हणजे रोहित पवार म्हणतात हा निसर्ग म्हणजे नैसर्गिक आपत्ती म्हणजे निसर्ग प्रतिकूल होता का, म्हणजे हवामान प्रतिकूल होतं का त्या विमान लँड करण्याकरता, किंवा यामध्ये तांत्रिक बिघाड होता की हा सरळ सरळ घातपात होता? म्हणजे
अप्रत्यक्षरित्या या प्रफुल्ल पटेलांचा फोन आला, त्यांना फाईलवर सह्या पाहिजेत, काहीतरी आहे. तटकरे आणि हे दोघे जण म्हणजे यांच्यामुळं म्हणजे या दोघांच्या डोक्यावर कुठेतरी असं जर घडलं असतं तर असं झालं असतं, असं जर घडलं नसतं तर असं झालं असतं, म्हणजे असं बोलणं म्हणजे अप्रत्यक्षरित्या या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर आरोप करणं या पाठीमाग म्हणजे शरद पवार यांच्या गटाला सत्तेमध्ये जायचं नाही आहे. जायचं असतं तर त्यांना खूप संधी आहे. नरेंद्र मोदी पासून अमित शहा पर्यंत शरद पवार अथवा सुप्रिया सुळे यांना कोणीही सत्तेत येण्यापासून रोखू शकत नाहीत. हे पटेल तटकरे वगैरे ही फार खालच्या पातळीवरची राज्य पातळीवरची नेते आहेत. अगदी केंद्रीय पातळीवरचं नेतृत्व सुद्धा शरद पवारांना टाळत नाही, कारण ते त्यांच्या करंगळीला धरूनच राजकारणामध्ये आलेत, राजकीय डावपेच शिकलेत असं बोललं जातं. पण मग हा राजकीय उतावीळपणा नाहीये सत्तेसाठीचा, तर मग हा पवार कुटुंबाच्या पवारांच्या मालकीच्या पक्षावर कुणीतरी पटेल नेतृत्व करू नये, कुणीतरी तटकरे यानं तो पक्ष गिळंकृत करू नये म्हणून या प्रफुल्ल पटेल आणि या तटकरेंच्या नावावर ही आरोप किंवा शंका त्यांच्या संदर्भात व्यक्त केल्या जात आहेत. आणि जर तसं नसतं तर सुप्रिया हे सुनेत्रा पवार अथवा पार्थ पवार अथवा जय पवार यांनी या अजित म्हणजे पवारांच्या घातपाताची शंका जी यांच्यावर निर्माण केली जाते आहे त्याला कुठेतरी रोखलं असतं. एकीकडे शरद पवार हे घातपात नाही म्हणतायत, तर दुसरीकडे रोहित पवार आणि त्यांचे सगळे म्हणजे अक्षरशः त्या अजित पवार गटातले प्रमोद हिंदूराव अथवा अमोल मिटकरी हे जर सांगत असतील की हा घातपाताची शक्यता आणि चौकशीची मागणी करत असतील, तर मग आता शरद पवार नाही म्हणतात, रोहित पवार होय म्हणतात, पुन्हा त्याच्या चौकशीची मागणी करतात. मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाला जर ऐक्य हवं असेल तर ते या दोघांच्या वरती आरोप करून ऐक्याची भूमिका म्हणजे दोन्हीचं ऐक्य कसं होऊ शकेल. म्हणजे ज्यांना जे प्रमुख नेते जर अजित पवारांच्या वरती त्यांची म्हणजे त्यांच्या घातपाताची शंका त्यांच्यावर उत्पन्न केली जात असताना ते पुढे होऊन राष्ट्रवादी शरद पवार गटाशी ऐक्याची भूमिका कशी मांडतील, दुहीच निर्माण होईल ना. मग पुन्हा त्यात की अजित पवारांना त्यांच्याच पक्षामध्ये गेल्या 4 महिन्यापासून एकटं पाडलं गेलं होतं, पुन्हा अशीही आवळी सोडून देणं म्हणजे त्या अजित पवारांच्या पक्षात अजित दादा एकटे पडले होते असं पुन्हा सुद्धा म्हणणं म्हणजे कुठंतरी या तटकरे आणि या प्रफुल्ल पटेलांना कुठंतरी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या नेतृत्वापासून कुठंतरी दूर करून त्यांना फक्त पवार कुटुंबियांना सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्याच ताब्यामध्ये हा पक्ष राहावा यासाठी त्यांनी आखलेली ही राजकीय व्यूहरचना आहे का. आणि प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्यावरती जो शंका उत्पन्न केल्या जात आहेत यावर याला काही वास्तविक आधार आहे का. आणि तो जर नसेल तर मग त्यांना केवळ सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे बळीचा बकरा बनवतायत का. कारण जर त्यांच्यावर आरोप होत असताना हे गप्प असतील तर मग याचा अर्थ या पवारांना म्हणजे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना या तटकरेची आणि प्रफुल्ल पटेलांची पक्ष हिसकावून घेतील की काय अशी त्यांच्या मनात शंका येते की काय. याविषयी आपलं काय मत आहे. हा पवार कुटुंबियांनी मिळून आखलेली राजकीय व्यूहरचना आहे का. अजित दादांना खरोखर त्यांच्या पक्षात एकटं पाडलं गेलं होतं का. आणि मग जर हा खरोखर घातपात असेल तर मग त्याच्या चौकशीची मागणी जर रोहित पवार करत असतील तर मग सुनेत्रा पवार, पार्थ पवार हे त्याला विरोध कसा करतील. आणि एकीकडे म्हणजे हे तटकरे आणि पटेल विरोध करतायत अशी जे चित्र निर्माण झालंय यामागे नेमकी पवार कुटुंबाची खेळी आहे का
हा पक्ष पवारांच्याच ताब्यात राहावा म्हणून आखलेली व्यूहरचना आहे का, याविषयी आपल्याला काय वाटतं कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.